नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, myself Jagtap JS and today we are going to discuss some another aspects of mechanical properties of fluid. चॅप्टर नंबर 2 जो आपण सुरू केलेला आहे पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमधून, त्या लेक्चर नंबर 1 ची व्हिडिओ लिंक मी वर आय बटनवरती अटॅच करून देतो, ती अवश्य बघा. त्या लेक्चरमध्ये आपण आयडियल फ्लुइडच्या त्याच्या प्रॉपर्टीज, त्यानंतर फ्लुइडच्या प्रॉपर्टीज अँड फ्लुइड म्हणजे एक्झॅक्ट काय हे आपण सर्व इन डिटेल आपण चर्चा केली. आज आपण थोडं पुढे जाऊया आणि आज आपण अभ्यास करणार आहे तो म्हणजे फ्लुइड ॲट रेस्ट. फ्लुइड ॲट रेस्ट ह्या आर्टिकलच्या अंडर जे जे काही सब आर्टिकल येतील त्या सब आर्टिकलचा आपण आता इथून पुढे अभ्यास सुरू करूया. पहिल्यांदा फ्लुइड ॲट रेस्ट. फ्लुइड तर इन डिटेल मी सांगितलेलं आहे काय फ्लुइड म्हणजे. रेस्ट ह्या शब्दाचा अर्थ काय असतो तुम्ही. रेस्टचे दोन अर्थ होतात. पहिला अर्थ आहे तो म्हणजे रेस्ट मीन्स झिरो वेलॉसिटी, आणि दुसरा एक अर्थ अपेक्षित आहे तो म्हणजे कॉन्स्टंट वेलॉसिटी. तो म्हणजे कॉन्स्टंट वेलॉसिटी. मित्रांनो, मी आता एका जागेवरती उभा राहतो म्हणजे माझं डिस्प्लेसमेंट होत नाही, म्हणजे मला कॉन्स्टंट, मला झिरो वेलॉसिटी आहे. मग जर झिरो वेलॉसिटी असेल तर त्यालाच रेस्ट असंही म्हणायचं. किंवा जर कॉन्स्टंट वेलॉसिटी असेल, उदाहरणार्थ मी माझ्या होमटाऊन पासून मी जर मुंबईला प्रवास करत असेल, एक आयडियल केस पकडूया, असं कधी होणार नाही, परंतु कराड टू मुंबई ह्या थ्रू आउट 350 किलोमीटरच्या प्रवासामध्ये जर माझ्या गाडीचं स्पीड हे जर 60 किलोमीटर पर हावर राहिलं, म्हणजे ह्या 350 किलोमीटरच्या प्रवासामध्ये माझ्या गाडीचं स्पीड बदललंच नाही, आयडियल केस आहे, बदलणार आहे आपल्याला माहित आहे. मग मी असं म्हणू शकतो की मी ह्या थ्रू आउट ट्रॅव्हलमध्ये मला कॉन्स्टंट वेलॉसिटी किंवा मी रेस्टला आहे असं म्हणू शकतो. दुसरं एक उदाहरण घ्यायचं, ते वेल नोन एक्झाम्पल, ते म्हणजे आपल्या अर्थचं किंवा मूनचं एक्झाम्पल. कॉन्स्टंट वेलॉसिटी किंवा रेस्ट. अर्थ स्पीड किंवा अर्थला सूर्याभोवती फिरायला किती दिवस लागतात आपल्याला माहित आहे की जेव्हापासून आपल्याला सायन्स हे कळायला लागले तेव्हापासून आपण एक म्हणतोय की अर्थला सूर्याभोवती फिरायला 365 दिवस लागतात. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, सूर्यमालेचा, सोलर सिस्टीमचा जेव्हा जन्म झाला तेव्हापासून शास्त्रज्ञांनी प्रिडिक्ट केलंय की तेव्हापासून ते आजपर्यंत 365 दिवसच लागलेले आहेत. म्हणजे अर्थचं जे काही रिव्हॉल्युशन आहे ते चेंज होत नाही. म्हणजे अर्थला सूर्याभोवती फिरायला 365 दिवस लागतात. ह्याचा अर्थ अर्थला वेलॉसिटी आहे, पण ती कशी आहे, कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट वेलॉसिटीला सुद्धा रेस्ट असंही म्हणतात, बरोबर. मग आता आपण अशा फ्लुइडचा अभ्यास करणार आहे की जे रेस्टला आहे, बरोबर. सो फ्लुइड ॲट रेस्ट विच मीन्स दॅट झिरो वेलॉसिटी और कॉन्स्टंट वेलॉसिटी. सो वी आर गोइंग टू डिस्कस ऑल आस्पेक्ट, दॅट इज पास्कल लॉ. आपल्याला भविष्यात येणार आहे पास्कल लॉ येणार आहे, बर्नौलीज इक्वेशन येणार आहे, स्टोक्स इक्वेशन येणार आहे, गॉस प्रेशर येणार आहे. हे सर्व जे काही अभ्यासणार आहे ते आपण एकाच कंडिशनवरती अभ्यासणार आहे की फ्लुइड हे रेस्टला आहे, बरोबर. आणि हीच फिजिक्स मधली शाखा इन द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, इथे लिहितो मी, विच डील्स विथ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड which are at rest. Properties of fluids which are at rest. The branch of physics is said to be hydrostatics. Hydrostatics, बरोबर. फिजिक्स मधली अशी शाखा की ज्याच्यामध्ये आपण फ्लुइडचा अभ्यास करतोय की जे फ्लुइड रेस्टला आहे, त्याच फिजिक्स मधल्या शाखेला हायड्रोस्टॅटिक असं म्हणायचं.
So the hydrostatic is the branch of physics which deals with study of those fluids which are at rest. बरोबर. मग ह्या इन डिटेल चर्चेनंतर आपण आता पुढे सरकूया. मग फ्लुइड जे असतात ते फ्लुइड मेजर करण्याचे काही क्वांटिटीज आहेत, काही फिजिकल क्वांटिटीज आहेत. तर फ्लुइड मेनली आपण मोजतो किंवा फ्लुइड आपण मोजतो ते म्हणजे प्रेशर नावाच्या फिजिकल क्वांटिटी. बरोबर. 11वी मध्ये आपण अभ्यासले व्हॉट इज फिजिकल क्वांटिटीज. दोज क्वांटिटीज आर यूज टू मेजर. ज्या क्वांटिटी काहीतरी मोजण्यासाठी वापरतात त्याला फिजिकल क्वांटिटी असं म्हणायचं. बरोबर मित्रांनो. मग आज आपण प्रेशर नावाची फिजिकल क्वांटिटी अभ्यासूया की जी फिजिकल क्वांटिटी इज युज्ड टू मेजर फ्लुइड. आलं सगळ्यांच्या. ठीक आहे. मला वाटतं की हे व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या गरज असेल तर. ही डेफिनेशन आहे हायड्रोस्टॅटिक्सची. हायड्रोस्टॅटिक्स. बरोबर. आता आपण पुढे जाऊया आणि आता आपण इन डिटेल प्रेशर आपण अभ्यासूया. इन डिटेल प्रेशर आपण अभ्यासूया. मित्रांनो, प्रेशरची ढोबळ मनानं तुम्ही डेफिनेशन किंवा कन्सेप्ट रफली तुम्ही अभ्यासलाय, 9वी 10वीला असताना अभ्यासलाय. आज आपण इन डिटेल अभ्यासूया व्हॉट इज प्रेशर. आज आपण इन डिटेल अभ्यासूया व्हॉट इज प्रेशर. ठीक आहे. चला तर मग प्रेशर. Pressure is the physical quantity which is used to measurement of fluids. So what is pressure? पहिल्यांदा डेफिनेशन देतो. डेफिनेशन समजून सांगायला लगेच. एक एक वाक्य महत्वाचे मित्रांनो. एक एक वाक्य महत्वाचे. प्रेशर. व्हॉट इज प्रेशर? It is the normal force that is F, normal force acting on fluid at rest per unit area. काय म्हणते बघ. किंवा फोर्स एक्झर्टेड ऑन फ्लुइड म्हणलं तरी चालेल. किंवा नॉर्मल फोर्स ऍक्टिंग ऑन ए फ्लुइड at rest per unit area. This is the definition of pressure. So what is pressure? Pressure is equal to force per unit area. एरिया मॉड मध्ये कारण आपल्याला मॅग्नेटिक पाहिजे. फोर्स पर युनिट एरिया. बरोबर. मग आता हा अर्थ आहे फोर्स पर युनिट एरिया. पण डेफिनेशन काय म्हणते? नॉर्मल फोर्स ऍक्टिंग ऑन ए फ्लुइड ऍट रेस्ट पर युनिट एरिया. हा नॉर्मल शब्द महत्वाचा आहे. म्हणजे एखाद्या युनिट एरियावरती अप्लाय होणारा फोर्स त्यालाच म्हणायचं प्रेशर. परंतु हा फोर्स कसला पाहिजे? नॉर्मल पाहिजे. किंवा नॉर्मल अजून एक अर्थ आहे तो म्हणजे हा फोर्स हा टॅन्जेन्शियल फोर्स पाहिजे. मित्रांनो, आजपर्यंत आपण नुसतं फक्त फोर्स म्हणले, पण फोर्स कसला, नॉर्मल का पॅरलल असा विचार केला नव्हता. आज आपण त्या खोलामध्ये जाऊया. प्रेशर इज द नॉर्मल फोर्स ऍक्टिंग ऑन ए फ्लुइड ऍट रेस्ट. की जे फ्लुइड रेस्टला आहे त्या रेस्टवरच्या फ्लुइड वरती अप्लाय होणारा नॉर्मल फोर्स. नॉर्मल म्हणजेच परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज ए प्रेशर. समजतंय? डेफिनेशन लिहिलेल्याच ज्यांचा 11वी मध्ये ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय त्यांच्या लक्षात येईल की सर, फोर्स पर युनिट एरिया हे अजून एका फॉर्म्युलाशी रिलेट करतं, ते म्हणजे स्ट्रेस सुद्धा असतो फोर्स पर युनिट एरिया. मग जेव्हा प्रेशरचं हे आर्टिकल संपेल तेव्हा ह्या दोघांच्या मध्ये काय वेगळेपणा आहे तो वेगळेपणा मी नंतर सांगेन तुम्हाला. बरोबर. हे आर्टिकल संपल्यानंतर. आलं सगळ्यांच्या. ठीक आहे. मग व्हॉट इज प्रेशर? प्रेशर इज द परपेंडिक्युलर फोर्स ऍक्टिंग ऑन एरिया. समजा डायग्राम माझ्याकडे असे. समजा ही एक डायग्राम आहे. हा एक एरिया आहे, सर्टन एरिया आहे. त्या सर्टन एरियावरती समजा असा फोर्स लागला तर मी डायग्राम काढतानाच परपेंडिक्युलर फोर्स लावलाय म्हणजे प्रेशर किती येणार? प्रेशर येणार आहे फोर्स पर युनिट एरिया. नो डाऊट अबाउट दॅट. कारण की परपेंडिक्युलर प्रेशर फोर्स लागला. सॉरी. आता समजा अशी सिस्टीम आणि फोर्स मात्र मी असा लावला. आता काय होईल मित्रांनो? आणि हा एरिया, हा फोर्स अप्लाय केला इथं अशा पद्धतीने.
जर जेव्हा फोर्स तिरका लागतो, टॉपिक नंबर 1 मध्ये आपण चर्चा केली इन डिटेल की जेव्हा एखादा फोर्स हा इम्बॅलन्स होतो तेव्हा त्याचे दोन कंपोनंट घडत असतात. एक असतो हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि एक असतो व्हर्टिकल कंपोनंट. आताच्या ठिकाणी हा जो परपेंडिक्युलर किंवा व्हर्टिकल कंपोनंट आहे त्याला नाव देऊया आपण एफ कॉस थिटा आणि हा जो आहे तो असतो एफ साइन थिटा. बरोबर समजते मी काय म्हणते मित्रांनो? तर आता मला सांगा ह्यातला जेव्हा हा फोर्स तिरका लागला, तो ऑब्लिकली लागला, तेव्हा ऑटोमॅटिकली त्याचे दोन कंपाऊंड झाले. एक असतो एफ कॉस थिटा आणि एक असतो एफ साइन थिटा. तर प्रेशरची डेफिनेशन असं सांगते मला की हा जो परपेंडिक्युलर कंपोनंट आहे तोच तुम्ही घ्या. प्रेशरच्या डेफिनेशन मध्ये हा जो एफ घेणार आहे तो आता सरसकट एफ घेऊ नका, तर ह्या एफ मधला जो व्हर्टिकल परपेंडिक्युलर कंपोनंट आहे तो आपल्याला घेतला पाहिजे मित्रांनो. बरोबर का? माझं डेफिनेशन कशी? प्रेशर इज इक्वल टू विच इज परपेंडिक्युलर कंपोनंट एफ कॉस थिटा डिवाइडेड बाय एरिया. हा झाला परपेंडिक्युलर कंपोनंट. बरोबर का? म्हणजे जेव्हा फोर्स तिरका लागला तेव्हा एफ नका घेऊ, त्याचा जो परपेंडिक्युलर कंपोनंट आहे तोच घेतला पाहिजे. म्हणजे फोर्सच्या डेफिनेशनला मी कन्स्ट्रेन लावला, त्याला मी अडवलं की मला फोर्स पाहिजे तो फक्त परपेंडिक्युलर पाहिजे, दुसरे फोर्स मला नको आहेत. बरोबर का? हे वाक्य माझं लक्षात ठेवा कारण नंतर युजफुल आहे. आता समजा असा सिस्टीम असेल, इथं डायग्राम समजत असेल, आता ही डायग्राम इकडे असेल बघा, असा फोर्स लागला तिरका ह्या बाजूने, तरी सुद्धा असं समजा की दोन कंपाऊंड घडणार. एक असतो एफ कॉस थिटा, एक असतो एफ साइन थिटा डिवाइडेड बाय एरिया. सो प्रेशर इज इक्वल टू एफ कॉस थिटा डिवाइडेड बाय युनिट एरिया. तो व्हर्टिकल कंपाऊंड किंवा त्या सिस्टीम वरती आपल्याला झालेला असा परपेंडिक्युलर कंपोनंट विचारात घेतला पाहिजे. बरोबर का? मी एफ कॉस थिटा प्रत्येक वेळी म्हणतोय, पण त्याच्याबरोबर अजून एक वाक्य म्हणतो की परपेंडिक्युलर कंपोनंट. मी असं नाही म्हणलं की एफ कॉस थिटाच घ्या, नाही. जर तुमचा साइन परपेंडिक्युलर असेल ऑफकोर्स साइन घ्या, काय फरक नाही पडत. बरोबर का? फक्त लक्षात ठेवायचं की एफ चा कुठला कंपोनंट घ्यायचा? द कंपोनंट विच इज परपेंडिक्युलर. मग ह्या ब्रॉड डेफिनेशन नंतर आज आपल्याला समजलं की व्हॉट इज प्रेशर. नीट, सीईटी, जेई ह्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी यू हॅव टू पर्टिक्युलर, तुम्ही पर्टिक्युलर पाहिजे. तुम्हाला विचारलं की फोर्स, 9वीतला मुलगा सांगेल की फोर्स पर युनिट एरिया, पण 12वीतला मुलगा फोर्स पर युनिट एरिया नाही सांगणार. तो सांगणार की नॉर्मल फोर्स किंवा परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया. बरोबर का? स्पेसिफिक राहायला शिकूया आपण. आता समजलं सगळ्यांपर्यंत व्हॉट इज प्रेशर? मी इन डिटेल सांगितलं आतापर्यंत की तुम्ही प्रेशरचा किंवा फोर्सचा फक्त परपेंडिक्युलर कंपोनंट घेतला पाहिजे. पॅरलल कंपोनंट काय करायचा? विसरून घ्यायचा. आला सगळ्यांच्या? ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊया. आता प्रेशर झालं. सो व्हॉट इज प्रेशर? प्रेशर इज द फोर्स पर युनिट एरिया. व्हॉट इज द युनिट ऑफ प्रेशर? व्हॉट इज डायमेन्शन ऑफ प्रेशर? अँड डिसाइड वेदर इट इज स्केलर और वेक्टर. सो फर्स्ट ऑफ ऑल मी परत एकदा लिहितो, प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. टँजेन्शियल किंवा परपेंडिक्युलर, सॉरी म्हणून परपेंडिक्युलर साइन करतो. आलं लक्षात? ठीक आहे. आता प्रेशर परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया. युनिट काय असेल त्याचं? सांगा बघू, युनिट काय असणार आहे? सोपा युनिट. फोर्स युनिट काय असतं? बोला पटकीनी. न्यूटन. एरिया युनिट काय असतं? मीटर स्क्वेअर. बरोबर. मग न्यूटन मीटर स्क्वेअरलाच पास्कल असंही म्हणायचं. पास्कल असंही म्हणायचं. बरोबर. सो न्यूटन मीटर स्क्वेअर इज द एसआय युनिट ऑफ प्रेशर और पास्कल. बरोबर. पास्कल आपल्याला माहिती आहे, 11वी मध्ये आपण अभ्यासलंय. युनिट आहे. जर एखाद्या इफ युनिट इज द नेम ऑफ सायंटिस्ट देन राईट लॉंग फॉर्म इन सच वे दॅट फर्स्ट लेटर शुड बी स्मॉल. इंग्लिशच्या नियमांच्या विरुद्ध असतं ते. इंग्लिश जर असेल पास्कल, जर मी नॉर्मल इंग्लिश मध्ये म्हटलं तर पी कॅपिटल पाहिजे, पण फिजिक्स मध्ये जर तेच कन्सिडरेशन, जर तेच नाव एखादं युनिट म्हणून घेत असणार तर ते स्मॉल मध्ये घेतलं पाहिजे. हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. इफ इट इज द नेम ऑफ पर्सन देन राईट युनिट इन शॉर्ट लेटर्स. आणि त्याचा शॉर्ट फॉर्म कसा लिहायचा? तर तेच पहिलं जे शॉर्ट लिहिलं तर ते काय कॅपिटल द्या. आलं सगळ्यांच्या? ठीक आहे. असो युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. त्यानंतर अजून एक युनिट आहे ते म्हणजे बार
1 बार इज इक्वल टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. युनिट आहेत वेगवेगळे. त्यानंतर अजून एक युनिट आहे ते म्हणजे एटीएम. एटीएम ला काय म्हणायचं? एटीएम ला म्हणायचं द स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा द स्टँडर्ड ॲटमॉस्फिअर. द स्टँडर्ड ॲटमॉस्फिअर असं म्हणायचं. बरोबर. मग व्हॉट इज एटीएम? एटीएम ची व्हॅल्यू 1 एटीएम इज इक्वल टू 101325 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 101325 न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल. कारण न्यूटन मीटर स्क्वेअर म्हणजे पास्कल असते हे सांगण्याची काही गरज नाही. मग जर ह्याला शॉर्ट फॉर्म मी दिला, ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर डेसिमल पॉईंट हित आहे. तो जर हितून मी हित आणला तर किती घर सरकलो बघा? 1 2 3 4 5 5 घर सरकलो. म्हणजे आन्सर किती पाहिजे? 1.0325 इंटू 10⁵ आलं. आणि प्लस येणार उजवीकडनं डावीकडे प्लस न्यूटन मीटर स्क्वेअर विच इज नियरली इक्वल टू. हे नियरली नाही, हे एक्झॅक्टली आपण इज इक्वल टू. आणि हे जे आहे नियरली इक्वल टू किती आला? 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अशा पद्धतीने हे अजून एक युनिट आहे ते म्हणजे प्रेशर. प्रेशर युनिट काय आलं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पास्कल 1 बार इज इक्वल टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 एटीएम. एटीएम म्हणजे द स्टँडर्ड ॲटमॉस्फिअर 101325 न्यूटन पर मीटर स्क्वेअर विच इज इक्वल टू 1.01325 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर विच इज नियरली इक्वल टू. आता हे 1 आहे, 1 पॉईंट समथिंग आहे म्हणून घालून टाकू आपण 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो दीज आर द सम डिफरंट युनिट्स ऑफ प्रेशर. अजून एक प्रेशर असतं 75 आपण म्हणतो ना MM ऑफ Hg. मर्क्युरीच्या भाषेमध्ये आपण ते म्हणत असतो. असो मग अशा पद्धतीनं हे सर्व काय आहेत तर दीज आर द युनिट्स ऑफ प्रेशर. समजतंय? ठीक. चला पुढे जाऊ आपण. आता हे लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, घेऊन घ्या सर्व पद्धतीनं. सोपं आहे, अतिशय सोपं आहे. थोडस मन लावून जर अभ्यास केला तर अतिशय सोपं आहे. काही अवघड नाही त्यामध्ये. युनिट झालं? ठीक. आता डायमेन्शन. डायमेन्शन तर तुम्हाला येणारच आहे. डायमेन्शन आता डायमेन्शन काय येईल सांगायचं? प्रेशरचं डायमेन्शन. सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. सो व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ फोर्स? माहिती आहे आपल्याला L1 M1 T-2. and what is the dimension of area? L2 M0 T0. L2 M0 T0 बरोबर का? मग आता M0 आहे T0 आहे त्याचा काय विचार केला चालेल, ते वर जाऊन 0 होणार. आता हा जो डिनॉमिनेटर मधला टर्म आहे तो जर वर गेला तर पॉवर इनवर्स होईल. म्हणजे काय होणार? इथं ऑलरेडी L1 प्रेझेंट आहे आणि जाऊन काय होणार? L-2 होईल. बरोबर का? जर बेस सारखा तर पॉवरची काय ऍडिशन म्हणजे 1 - 2 इज इक्वल टू -1. बरोबर. म्हणजे L चा पॉवर फक्त -1 होईल. अदरवाइज बाकी सगळं तसेच L-1 M1 T-2. बरोबर. MT चा काय फरक नाही पडणार. L2 आहे ते वर गेलं मायनस होईल. 1 - 2 दॅट इज मायनस होईल. सो व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ प्रेशर? L-1 M1 T-2. दिस इज द डायमेन्शन ऑफ प्रेशर. लक्षात? ठीक आहे. चला लिहून घ्या पटकन. आता डायमेन्शन झाल्यानंतर आता ही जी क्वांटिटी आहे, हा प्रश्न, ही जी क्वांटिटी आहे ती स्केलर आहे का वेक्टर आहे? स्केलर और वेक्टर. बरोबर. कारण की फॉर्म्युला का असा प्रश्न पडला आपल्याला? फॉर्म्युला आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. आता फोर्स जो आहे तो वेक्टर आहे. म्हणजे प्रथमदर्शी असं वाटतं की प्रेशर काय पाहिजे? प्रेशर हे वेक्टर पाहिजे. परंतु प्रेशर जे आहे ते प्रेशर हे स्केलर क्वांटिटी. टेक्स्ट बुक मध्ये फक्त एवढंच म्हणले की इट इज द स्केलर क्वांटिटी. व्हॉट इज स्केलर क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? पटकन आपण एका मिनिटात अभ्यास. दोज फिजिकल क्वांटिटीज which has only magnitude, such a quantities are called as a scalar quantity. म्हणजे ज्याला फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन कुठलं आहे त्याची काही गरज नाही. उदाहरण झालं सांगायचं झालं तर सोप्या भाषेतलं व्यवहारातलं एक्झाम्पल म्हणजे मास. दुकानात गेल्यानंतर तुम्ही मास मागता, 5 किलोग्राम
मला साखर द्या, आता 5 किलोग्रॅम साखर द्या, तुम्ही असं नाही म्हणून दुकानदाराला की उत्तरेकडनं जाऊन 5 किलो साखर आणा, दक्षिणेकडनं जाऊन 5 किलो साखर आणा. कारण की मास ही फिजिकल क्वांटिटी आहे, ती स्केलर आहे. त्या स्केलर क्वांटिटीच्या डायरेक्शनशी मला काही देणं घेणं नाही, मला फक्त किंमत पाहिजे त्याची. म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटीजला फक्त मॅग्निट्यूड असते, त्यालाच म्हणायचं स्केलर क्वांटिटी. आणि ज्याला मॅग्निट्यूड असते ॲज वेल ॲज डायरेक्शन असतं त्याला वेक्टर क्वांटिटी म्हणायचं. म्हणजे उदाहरणार्थ हा जर ठोकळा असेल, ह्या ठोकळ्यावरती मी जर फोर्स अप्लाय केला तर तुम्ही फोर्स कसा लावला त्या फोर्सची डायरेक्शन पण महत्वाची आहे. तुम्ही जर फॉर एक्झाम्पल म्हणूया तुम्ही जर लेफ्ट टू राईट फोर्स लावला तर ऑब्जेक्ट ह्या बाजूला सरकेल. तुम्ही जर इकडून इकडे फोर्स लावला, राईट टू लेफ्ट लावला तर ऑब्जेक्ट असा सरकेल. म्हणजे फोर्स लावताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे की त्या ऑब्जेक्टच्या डायरेक्शनची. लक्षात. म्हणजे फोर्स हा वेक्टर क्वांटिटी आहे आणि मास, टाइम ह्या सगळ्या स्केलर क्वांटिटी. मग हे जे प्रेशर आहे ते प्रेशर कुठली क्वांटिटी आहे तर प्रेशर ही स्केलर क्वांटिटी आहे. प्रथमदर्शी फोर्स P इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया, फोर्स वेक्टर असल्यामुळं आपल्याला वाटतं की प्रेशर सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे का, परंतु प्रेशर सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे. ह्याच्या मागचे 2 कारण तुम्हाला मी सांगतो. पहिलं कारण ते म्हणजे जरी प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया असला तरी सुद्धा हा फोर्स मात्र आपण परपेंडिक्युलर फोर्स पकडतोय. म्हणजे प्रत्येक वेळेला फोर्सची डायरेक्शन एकच पकडतोय. असं असल्या कारणानं प्रेशरच्या किंवा फोर्सच्या डायरेक्शनला तात्पुरतं महत्व राहत नाही. तुम्ही कसा फोर्स लावणार, तुम्ही कायम परपेंडिक्युलर फोर्स लावणार, बरोबर. जर तो फोर्स हा तुम्ही जर चारही बाजून लावला असता किंवा त्या फोर्सच्या ऑल डायरेक्शन जर विचार घेतले असत्या तर मात्र त्या फोर्स डायरेक्शनला मॅग्निट्यूडच्या भाषेमध्ये किंवा स्केलर वेक्टरच्या भाषेमध्ये महत्व राहिलं असतं. पण आता तुम्ही फोर्स एकाच बाजूला लावताय म्हणून प्रेशर स्केलर क्वांटिटी. दुसरी एक क्वांटिटी असं ते म्हणजे समजा माझ्याकडे कंटेनर आहे अशा पद्धतीने आणि प्रेशरची एक क्वांटिटी आहे की प्रेशर कुठली क्वांटिटी आहे लिहितो मी तर प्रेशर इज आयसोट्रोपिक. आयसोट्रोपिक म्हणजे काय, आयसोट्रोपिक म्हणजे सेम मॅग्निट्यूड इन ऑल डायरेक्शन. मग जर हा माझ्याकडे कंटेनर असेल आणि त्या कंटेनर मध्ये जर मी फ्लुइड घेतलं असेल तर त्या फ्लुइड मधल्या ह्या पार्टिकलचं जेवढं प्रेशर आहे तेवढंच प्रेशर ह्या पार्टिकलचं असतं, तेवढंच प्रेशर ह्या पार्टिकलचं असतं, तेवढंच प्रेशर ह्या पार्टिकलचं, तेवढंच ह्या पार्टिकलचं असतं. म्हणजे एखाद्या कंटेनर मधला जर फ्लुइड तुम्ही घेतला तर त्या फ्लुइड वरच्या सर्व पार्टिकलवरचं प्रेशर काय असतं, सेम असतं. म्हणजे आयसोट्रोपिक असतं, सेम मॅग्निट्यूड इन ऑल डायरेक्शन. सो प्रेशर इज कॉल्ड एज अ स्केलर क्वांटिटी. कारण डायरेक्शनला काहीच महत्व राहत नाही, सर्व डायरेक्शन वरचं प्रेशर काय झालं तेवढंच राहिलं. जर हाच टँक जर मी ह्याच्यावरती फोर्स अप्लाय केला, तर तो टँक असा होईल, श्रिंक होईल टँक, बरोबर, श्रिंक होईल. मग बॉयल्स लॉ प्रमाणे काय झालं, ह्याचा व्हॉल्यूम कमी झाला तर प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. पण प्रेशर वाढल्यामुळं जरी प्रेशर वाढलं असेल तरी सुद्धा वाढलेलं प्रेशर जेवढं ह्या पॉईंटवरचं आहे तेवढंच ह्या पॉईंटवरचं असतं, तेवढंच ह्या पॉईंटवरचं असतं, बरोबर का. म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा, जरी प्रेशर वाढलं तरी ते थ्रू आउट सगळ्याच पार्टिकलवरचं ऍट अ टाइम वाढणार. प्रेशर कमी झालं तर थ्रू आउट सगळ्या पार्टिकलवरचं प्रेशर कमी होणार. सो विच मीन्स दॅट प्रेशर इज ए स्केलर क्वांटिटी. कारण की मॅग्निट्यूड सेमच असते, कोणत्याही डायरेक्शनचा विचार आपण इथं करत नाही. आलं सगळ्यांच्या, ठीक आहे. सो प्रेशर इज व्हॉट, प्रेशर इज स्केलर क्वांटिटी. समजते सगळ्यांना, ठीक आहे. होप समजत असेल, समजत नसेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा काय समजलं नाही ते. आलं लक्षात, ठीक आहे. आता मगाचा प्रश्न किंवा तो प्रेशर आणि स्ट्रेसच्या अगोदर आपण एक एक्झाम्पल माझ्याकडं 2 ब्लॉक आहेत, हा एक ब्लॉक आहे आणि हा एक ब्लॉक. ह्या ब्लॉक वरती ह्याचं नाव ए देऊया आपण, ह्याला नाव बी देऊया. ए ब्लॉक वरती 10 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला, बी ब्लॉक वरती 10 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला. ए चा एरिया आहे 1 सेंटीमीटर स्क्वेअर
आणि बी चा एरिया आहे 1 मीटर स्क्वेअर. मग प्रश्न असा की जर एकच फोर्स अप्लाय केला असेल तर कोणत्या ब्लॉकवरचं प्रेशर हे जास्त असेल. एका ब्लॉकचं एरिया आहे 1 सेंटीमीटर स्क्वेअर, दुसऱ्याचा एरिया आहे 1 मीटर स्क्वेअर. सो क्वेश्चन इज व्हॉट, विच ब्लॉक एक्झर्ट्स मॅक्झिमम प्रेशर इन केस फॉर द सेम फोर्स अप्लाइड. जो फोर्स अप्लाय केला जर तो सारखा असेल तर कोणत्या ब्लॉकवरचं प्रेशर जास्त असेल. बरोबर. मग प्रेशर काय म्हणतो आपण इथं, काय म्हणतो प्रेशर, प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. फोर्स किती आहे मित्रांनो, फोर्स आहे 10. बरोबर. फोर्स किती आहे इथे लिहिलं 10. आणि एरिया किती आहे, एरिया इथे लिहूया आपण, एरिया हा सेंटीमीटर आहे, एरिया सेंटीमीटर आहे. मग सेंटीमीटरचं रूपांतर पहिल्यांदा मला मीटर मध्ये करायला पाहिजे. मग आपल्याला माहित आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर. सोपं असतं खूप. मला काय माहित आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर सगळ्यांना माहित आहे. मग जर इकडचा 100 तिकडे नेला तर तो 10⁻² होईल आणि तो 1 सेंटीमीटर. हे सांगण्याचे काय झालं. आता हा सेंटीमीटर स्क्वेअर आहे बघा, 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर ऑफकोर्स आहे. बरोबर. पण इथं मला सेंटीमीटर स्क्वेअर आहे, सेंटीमीटर स्क्वेअरचं रूपांतर मीटर स्क्वेअर मध्ये करावं लागेल कारण MKS सिस्टीम मधलं फिजिकल क्वांटिटीज मला पाहिजे, युनिट पाहिजे. बरोबर. मग आता 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर, मग सेंटीमीटर स्क्वेअर पाहिजे. मग काय करा, सगळ्यांचा स्क्वेअर घ्या. 1 चा स्क्वेअर 1, सेंटीमीटरचा स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर. 10⁻² चा स्क्वेअर 10⁻⁴ आणि मीटरचा स्क्वेअर मीटर स्क्वेअर. बरोबर. म्हणजे 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे किती झालं मित्रांनो, 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. म्हणजे इथे 10 न्यूटन आणि हे किती आहे 10 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. मग प्रेशर किती आला 10 ॲज इट इज. आणि 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे किती मित्रांनो 10⁻⁴, 10⁻⁴ आला. बरोबर. सो 1 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर, -4 मीटर स्क्वेअर. आता हे जर सिम्प्लिफाय केलं 10⁻⁴ वरती जाईल, मग किती येतं 10⁻+4 येईल आणि ऑलरेडी इथं 10 प्रेझेंट आहे. सो प्रेशर इज इक्वल टू 10⁻+5 न्यूटन मीटर स्क्वेअर. बरोबर. 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. आणि अशा पद्धतीनं प्रेशर किती मिळाला फॉर ए की ज्याचा एरिया 1 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, प्रेशर मिळाला 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बरोबर. आता आपण बी कडे जाऊ. प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. हे सोपं आहे खूप. फोर्स किती आहे 10 आहे, एरिया किती आहे 1 मीटर स्क्वेअर म्हणले, 1 मीटर स्क्वेअर म्हणले, म्हणजे प्रेशर किती मिळणार आहे 10 मिळणार आहे. 10/1 10 न्यूटन मीटर स्क्वेअर. बरोबर. मग ह्याला जर PA म्हणलं आणि ह्याला PB म्हणलं, सो PA इज ग्रेटर दॅन PB, PA इज ग्रेटर दॅन PB. म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, ज्याचा एरिया लहान होता त्याचं प्रेशर जास्त मिळालं आणि ज्याचा एरिया मोठा होता त्याचं प्रेशर कमी मिळालं. बरोबर. ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ असा की ॲज किंवा असं म्हणू आपण त्याला की प्रेशर एक्झर्टेड विल बी स्मॉल इफ एरिया इज स्मॉल. जर ज्याच्यावरती तुम्ही फोर्स अप्लाय करणार आहात ज्या ऑब्जेक्टवरती, त्या ऑब्जेक्टचा जर एरिया लहान असेल, ज्याच्यावरती फोर्स अप्लाय करणार आहे जर त्या ऑब्जेक्टचा एरिया लहान असेल तर तुम्ही जास्त प्रेशर अप्लाय करत जाता. बरोबर. हे झालं ह्या एका छोट्याशा एक्झाम्पलचं कन्क्लुजन. इफ देयर इज स्मॉल सरफेस एरिया देन अप्लाइड प्रेशर शुड बी लार्ज. बरोबर का. हे एक्झाम्पल झालं. आता ह्या एक्झाम्पलचं प्रॅक्टिकल कन्सिडरेशन तुम्हाला सांगतो. प्रॅक्टिकल एक्झाम्पल काय आहे, प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघा. तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही एखादा खिळा घेता तो भिंतीवरती ठोकता किंवा एखादं सिरिंज असतं, सिरिंजचं टोक सुई असते घरामधली किंवा सिरिंज असतं, कसं असतं खेळा कसा असतो बघा, असा असतो ना खेळा. बरोबर का. म्हणजे तुम्ही याच्यावरती फोर्स अप्लाय करणार किंवा सुई असेल, पण ह्या सुईचं किंवा खेळाचं टोक कसं आहे, टोक खूप निमुळत आहे. त्याला मराठीमध्ये म्हणतो ना आपण अनुकुचीदार टोक आहे.
म्हणजे एरिया काय झाला, एरिया खूप 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 कमी केला. काय एरिया कमी केला रे मित्रांनो, कारण जेवढा एरिया कमी तेवढं प्रेशर काय असतंय, जास्त असतंय. बरोबर का? ऑफकोर्स ही कंडिशन सॉलिड आहे, म्हणजे इथं स्ट्रेस असणार आहे. जे एक्झाम्पल स्ट्रेस लागू आहे तेच प्रेशरचं लागू आहे मित्रांनो. बरोबर, म्हणजे जेवढा एरिया कमी होतो तेवढं अप्लाय स्ट्रेस काय किंवा अप्लाइड प्रेशर काय, तर तो जास्त होणार. बरोबर, म्हणजे आपले इफर्ट्स वाचावे म्हणून एरिया काय केला, एरिया कमी केलाय. म्हणजे छोट्याशा फोर्सला सुद्धा तुम्ही जास्त प्रेशर अप्लाय करू शकता. हे त्याच्या मागचं डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल प्रेशर आणि स्ट्रेसचं. समजते काय म्हणते मित्रांनो? आला सगळ्यांच्या? एक एक वाक्य समजून घ्या. खूप सोपं आहे, अजिबात कंटाळा करू नका. कंटाळा केला तर आपल्याला खूप मोठी एक जंप घ्यायचे, ती जंप आपण घेऊ शकणार नाही. आपल्याला खूप मोठी स्वप्न आहेत आपली. आपल्याला काय म्हणून डॉक्टर व्हायचं आहे, काय म्हणून इंजिनियर व्हायचं आहे. हे सर्व तुम्ही करणार, लक्षात ठेवा मित्रांनो. तुमचे इफर्ट्स आहेत, आम्ही फक्त मार्गदर्शन करणार आहे. त्या वाटेवरती जायला आम्ही फक्त शिकवून जायचं, चालायचं काम तुमचं आहे. त्यामुळे कंटाळा करू नका. समजून घ्या एक काय आहे ते. समजत नसेल तर 100% मला विचार. आला सगळ्यांच्या? चला तर मग आपण आता प्रेशर आणि स्ट्रेस ह्यांच्यामध्ये काय वेगळेपण आहे ते आपण अभ्यासूया. प्रेशर अँड अदर हँड स्ट्रेस, दोघांच्या मध्ये काय फरक आहे तो आपण अभ्यासूया. सो व्हॉट इज प्रेशर? प्रेशर इज द फोर्स पर युनिट एरिया, टेंजेन्शियल किंवा नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया. युनिट काय त्याचं, न्यूटन मीटर स्क्वेअर. आणि स्ट्रेस म्हणजे काय असतं मित्रांनो? स्ट्रेस म्हणजे सुद्धा फोर्स पर युनिट एरिया, युनिट काय, न्यूटन मीटर स्क्वेअर. दोघांच्या मधला फरक अभ्यासतोय, डिफरन्शिएशन अभ्यासतोय. परंतु दोघांच्या मध्ये सारखेपणा काय आहे तो पण पहिल्यांदा लक्षात आला पाहिजे. दोघांचा फॉर्म्युला सारखा, दोघांचं डायमेन्शन युनिट सारखंच. ठीक आहे, फक्त हा आता फरक लक्षात ठेवा, दोन अप्लाय करण्याची मेथड वेगळी. प्रेशर आपण अप्लाय करतो फ्लुइड वरती आणि स्ट्रेस अप्लाय करतो आपण सॉलिड वरती. म्हणजे मग असं खेळाचं एक्झाम्पल घेतलं, खेळाच्या ठिकाणी स्ट्रेस आहे ना, लक्षात? ठीक आहे, म्हणजे प्रेशर अप्लाय करतो फ्लुइड वरती आपण आणि स्ट्रेस अप्लाय करतो आपण सॉलिड वरती. हा दोघांच्या मधला मेजर फरक. हा फरक ज्याला समजला त्याला सगळं स्ट्रेस आणि प्रेशर मधला फरकच समजला. आला सगळ्यांच्या? ठीक आहे. हा फोर्स कसा असतो सांगितलंय मी तुम्हाला. फोर्स जो आपण अप्लाय केलाय तो फक्त आणि फक्त परपेंडिक्युलर असतो. तो फक्त आणि फक्त कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. स्ट्रेस मधला फोर्स मात्र तो पॅरलल पण आहे आणि तो परपेंडिक्युलर पण आहे. म्हणजे मित्रांनो, फ्लुइड मध्ये आपण परपेंडिक्युलर फोर्स घेतोय आणि स्ट्रेस मध्ये मात्र परपेंडिक्युलर ॲज वेल ॲज पॅरलल फोर्स आपण घेतोय. समजते सगळ्यांना? दोन फरक समजले? ठीक आहे. प्रेशर मी आता सांगितलं, प्रेशर ही स्केलर क्वांटिटी आहे आणि स्ट्रेस ही वेक्टर म्हणा, किंवा इन डिटेल जायचं असेल तर स्ट्रेस ही टेन्सार क्वांटिटी आहे. टेन्सार क्वांटिटी, टेन्सार क्वांटिटी आपल्याला काय सिलेबसला नाहीये, जास्त काय त्याविषयी सांगत नाही. पण टेन्सार म्हणजे कोण असतं? टेन्सार की ज्याला मॅग्निट्यूड आहे, त्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड आहे. त्यानंतर की ज्याला डायरेक्शन आहे आणि त्यानंतर की ज्याला प्लेन एक असतो, प्लेन. इन डिटेल जायची काय गरज आहे? टेन्सर म्हणजे हे 3 पॅरामीटर असतात. जर आन्सर असेल टेक्स्ट बुक मध्ये किंवा तुम्हाला प्रश्न विचारला एक्झाम मध्ये सीईटीला, व्हॉट इज द, असं म्हणलं त्यांनी की स्ट्रेस इज, क्वेश्चन आन्सर नंबर 1 वेक्टर, आन्सर नंबर 2 एमसीक्यू नंबर 2 स्केलर, एमसीक्यू नंबर 3 टेन्सर अँड 4th नन ऑफ दिस, तर तुम्ही टेन्सर म्हणा. जर तुमच्या पर्यायामध्ये असं असेल स्केलर वेक्टर, नंबर 1 स्केलर, नंबर 2 वेक्टर, नंबर 3 स्केलर ऑर वेक्टर, नंबर 4 नन ऑफ दिस, जेव्हा टेन्सरचा उल्लेख नसतो तेव्हा वेक्टर म्हणा. समजतं मी काय म्हणतोय? जेव्हा टेन्सरचा उल्लेख नसेल तेव्हा वेक्टर म्हणा. कदाचित आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबस नुसार जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला वेक्टर हे आन्सर द्यावं लागेल. जर पर्याय टेन्सर नसेल तर वेक्टर म्हणा, जर पर्याय टेन्सर असेल तर टेन्सर म्हणा. आला सगळ्यांच्या? सो दीज आर द मेजर डिफरन्सिएशन बिटवीन प्रेशर अँड स्ट्रेस. प्रेशर
acts on fluid, stress acts on solid, pressure always acts perpendicular to the unit surface area, and stress applied to the parallel or perpendicular. Pressure is scalar quantity, stress is tensor quantity. तर अशा पद्धतीनं आपण आज प्रेशरच्या वेगवेगळ्या पॅरामीटर्सचा अभ्यास आपण केला. होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल तर 100% लाईक करा. धन्यवाद. आणि काय अडचणी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चाल. ठीक, धन्यवाद. आपण पुढच्या लेक्चरमध्ये नवीन पॉईंट सहित भेटूया.